स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. रविदास. जय भीम मित्रांनो. आज या ठिकाणी आपण गुरु रविदासांचा रविदासी समाज, आंबेडकरी समाज, बहुजन समाज हा भारतीय संविधानाशी का जोडतो, तर गुरु रविदास आणि भारतीय संविधान यामधील फरक आणि साम्य काय आहे. फरक तर काही जाणवत नाही, परंतु साम्य बाकी जरूर आहे. जेव्हा मानवाने संस्कृती शिकायला सुरुवात केली तेव्हा कायद्याची आवश्यकता भासली. कायदे निर्माण करण्यात आले तेव्हा ते लिखित स्वरूपात नव्हते, तर रूढी परंपराच्या रूपात ते होते. कायद्यात काळानुरूप अनेक बदल होत गेलेत. पुरातन कायद्यांवरून माहिती मिळते की कायद्याचा उद्देश बदलत राहिला. कधी मानव समाजाला कोणताही भेदभाव न ठेवता सुव्यवस्थित ठेवणे हा पहिला राहिला, तर कधी एखाद्या वर्गाच्या भल्यासाठी किंवा एखाद्या समाजाचे शोषण करण्यासाठी राहिला. कधी एखाद्या समाजाला असीमित अधिकार देण्यात आले, तर कधी एखाद्या समाजाला मानवी हक्कांपासून वंचित करण्यात आले. कुणाला जातीच्या नावावर तर कुणाला रंगभेदाच्या आधारावर छळल्या गेले. जेव्हा जेव्हा समतेचा सिद्धांत पायदळी तुडविला गेला तेव्हा तेव्हा मानवाचे खूप शोषण झाले. काय प्राचीन भारतात चातुर्वर्ण, जातीभेद, असमानता यांना कायद्याचा आधार होता? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. मनुस्मृती व अन्य स्मृती हे त्यांचे उदाहरण होय. मनुस्मृती व अन्य स्मृती दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणी व्यवस्थेची कायद्याची पुस्तके होत. या ग्रंथांमध्ये अत्यंत बेमुरवत्तीने दलितांना व बहुजन समाजाला असमान वागविण्याचे कायदे सांगितले आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेला सोपवली गेली आहे. तसेच या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना अमानवीय शिक्षाही सांगितल्या गेल्या आहेत. गुरु रविदासांच्या काळात अशा प्रकारची अवस्था दलित आणि अस्पृश्यांची होती. सामाजिक व्यवस्थेने ज्या रूढी आणि कुप्रथांना जन्म दिला त्यांचं शासन समाजावर जास्त शक्तिशाली होतं. कायदे भेदभावाचे व विषमतेचे समर्थक होते. गुरु रविदासांच्या काळात सामाजिक व्यवस्थेचा आधार जाती व्यवस्था होती. गुरु रविदासांच्या काळात सामाजिक व्यवस्थेचा आधार म्हणजेच जाती व्यवस्था होती. जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्य समाजासोबत अत्यंत प्रत्येक गोष्टीत भेदभाव होत असे. त्यांच्याशी निकृष्ट व्यवहार होत होते, अमानवीय व्यवहार होत होते. त्यांना अनेक अत्याचार सहन करावे लागत. जातीच्या कारणामुळं कुणाचा सन्मान व्हायचा, कुणाचा अपमान, तर कुणाचा सन्मान आणि पूजा अर्चा सुद्धा व्हायची. मानवतेला पदोपदी अपमानित व्हावं लागत असे. कुणाला जीवनाचा विकास करण्यासाठी असीमित संधी उपलब्ध होत्या, परंतु दलित समाजाला जीवन विकासासाठी अनेक अडथळे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा लागत असे. दलित समाजाची अवस्था जाती व्यवस्थेमुळे अत्यंत दयनीय झाली होती. तरी सुद्धा कुणालाही त्याची दया नव्हती. मोजक्याच लोकांनी अमानवीय व्यवस्थेच्या विरोधात संघर्षाचे साहस केले. त्यांचे व्यक्तित्व इतके शक्तिशाली व सक्षम होते की त्यांनी अन्यायाला आव्हान दिले. भगवान बुद्ध जगातील पहिले युग पुरुष होते की ज्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेद्वारा निर्माण केलेल्या अमानवीय रूढी, परंपरा व कायद्याचा नाश करण्यास सफलता मिळवली. त्यांच्यानंतर हीच परंपरा चालवणाऱ्या कितीतरी महापुरुषांचे आगमन वेळोवेळी झाले.
त्यामध्ये गुरु रविदास एक आहेत. भगवान बुद्धाच्या ज्ञानाच्या प्रवाहाचा प्रभाव गुरु रविदासांच्या व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. याच ज्ञानाने त्यांना संघर्षाची प्रेरणा दिली, त्यांना प्रेरित केलं. गुरु रविदासांनी सामाजिक व्यवस्थेमध्ये असलेली उच्च नीचता, भेदभाव व जाती प्रथेच्या विरोधात वीरतापूर्वक संघर्ष केला. या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला गुरु रविदास यांच्या अमृतद्वयामधून त्यांच्या वाणीमधून ऐकायला मिळते. जाती व्यवस्थेमुळे मानव समाजाला अतिशय दुःख सहन करावे लागले. दलित समाज कोणताही विकास करू शकला नाही. या व्यवस्थेमुळे या समाजाची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली होती. या समाजाला वाचवण्यासाठी शक्तिशाली आंदोलन चालवण्याची आवश्यकता होती. जन्माच्या कारणामुळे कोणी उच्च किंवा नीच मानल्या जाणे अशा कायद्याच्या विरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता होती. गुरु रविदासांनी संघर्षाला सुरुवात केली. जाती व्यवस्थेला आणि आंदोलनाने आव्हान दिले. विषमता व अस्पृश्यता सारख्या घृणित परंपरांच्या विरोधात विद्रोह केला. त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमाने मानवी हक्कांच्या हितासाठी संघर्ष सुरू केला. त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य, समता व बंधुभाव, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी यावर आधारित होती. ते मानवी अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी आपल्या संघर्षाला पूर्ण शक्तिशाली चालवित राहिले. दलित समाजाला या गोष्टीविषयी वारंवार जागृत करीत राहिले की जाती व्यवस्थेमुळे मानवीय अधिकारांचे हनन झाले. जातीय व्यवस्थेमुळे मानवीय जीवनाचे हनन झाले. तुमच्या दुर्दशेचे कारण जाती व्यवस्था आहे. त्यांच्या संघर्षाचा मुख्य मुद्दा त्या मनुवादी कायद्यांचा विरोध करणे होता. त्यामुळे मानवी अधिकार जप्त झाले होते, ज्यामुळे समाजात दलित समाजाला मानवीय जीवन जगण्याची परवानगी नव्हती. आजही गुरु रविदासांचे विचार आधुनिक मानल्या जातील, कारण आज त्या विचारांची सक्त गरज आहे. हे विचार आज पण स्वीकारणीय आहेत. आज कुणीही देशावर प्रेम करणारा अशाच प्रकारचे विचार ठेवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात तयार झालेल्या भारतीय संविधानात मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स अर्थात मानवी अधिकारांचे प्रयोजन या गोष्टीचे सबळ प्रमाण आहे. आपले संविधान भगवान बुद्धाच्या शिकवणुकीवर स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यावर आधारित आहे. आपले संविधान अस्पृश्यता किंवा असमानता याची परवानगी देत नाही. समाज व्यवस्थेला सुव्यवस्थित प्रकारे चालवण्यासाठी भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांचे म्हणजेच मानवी अधिकारांचे प्रयोजन केलेले आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांची भारतीय समाजात स्थापना झाली पाहिजे. यासाठी भारतीय संविधान जाती, वंश, धर्म, रंग व लिंग इत्यादींच्या आधारावर मनुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभावाची अनुमती देत नाही. सगळे मानव समान आहेत. हा पाठ संविधान आम्हाला शिकवते. गुरु रविदासांचे आंदोलन म्हणजेच चळवळ, शिकवण, पण हीच शिकवण देत आहे की सगळे मानव समान आहेत. ते हाच प्रयत्न करीत राहिले आहे की स्वातंत्र्य, समता व बंधुभाव व समता, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव हा समाज व्यवस्थेचा खरा आधार राहायला पाहिजे. गुरु रविदासांचे विचार आणि भारतीय संविधानाची रूपरेखा यात खूप साम्य आणि समानता आहे. गुरु रविदासांचे विचार एकदम प्रगतिशील व आधुनिक भारतासाठी एकदम सुयोग्य आहेत. त्यांचे आंदोलन म्हणजेच त्यांची चळवळ, त्यांचे विचार किती कल्याणकारी आहेत व मानवतावादी आहेत ते आपल्याला त्यांच्या अभ्यासावरून लक्षात येते.
जय रविदास, जय भीम, जय कांशीराम.